नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आर के ब्लॉग्समध्ये. तर परीक्षेचे दिवस चालू होते आणि मी सकाळीच अभ्यास करून बसलेला आहे. तर फ्रेश वगैरे झाल्याने इस्त्री करून घेतले माझं कॉलेजचं ड्रेस. तर कॉलेजचे ड्रेस इस्त्री वगैरे करून झालं निघाले मी कॉलेजला जाऊ. तर बाहेर बघते ते वातावरण एकदम हिरवागार आणि मस्तच झालेला. तर 2 दिवस आमच्याकडे पाऊस कमीच पडलेला, तर वाहाचं पाणीसुद्धा कमी झालेला. तर गेले मी स्टॉपला, तर एस टीची वाट बघत होते. तर एस टी मी आले आणि तिकीट वगैरे काढल्याने पोचले कणकवली स्टँडला. कणकवली स्टँडला तर जास्त गर्दी नव्हती, तर माका जाऊचा तो कुडा आला. तर सावंतवाडी एस टी मी आले आणि बसले कुडाच्या एस टीमध्ये. तर कुडाच्या एस टीमध्ये बसले आणि प्रवास सुरू केला आहे. तर जाता जाता भेटतं वागदे पूल. तर वागदे पूल आणि मस्त वातावरण एकदम भारीच वाटत होता. तर नंतर पोचले मी कसाल स्टँडला. तर ह्या कोणत्या स्टँडला पोचले तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या स्टँडला पोचून परत पाऊस लागलो. तर माका जायचं ते एस एम कुडा कॉलेजला. त्या एस एम कुडा कॉलेजला उतरल्याने आतमध्ये गेले तर एकदम व्हायचं तो परिसर एकदम भारीच होतो. हिरवागार झाडा वगैरे एकदम मस्तच वाटत होता. तर आम्ही नंतर एक्झाम हॉल शोधत गेलो होतो. एक्झाम हॉल मी आलो, नंतर परीक्षा वगैरे देऊन झाली आणि आम्ही निघालो घरात येऊ. तर घरात येऊन निघालो तर बेळगाव एस टी लागली. ह्या एस टीनं मी पहिल्यांदाच चढत होते. ह्याचं डोर मागे होतो. तर आतमध्ये बसले आणि ह्याचं तिकीट पण वेगळ्या भाषेत होता. तर नंतर मी पोचलो आहे कणकवली डेपोमध्ये. तर कणकवली डेपोमध्ये मागा झाली संध्याकाळ. तर माझी एस टी पण त्यात लेट झाली. घरात पोचले मी बरोबर 8 वाजता. तर असेच जणांनी व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा.